प्रभाग क्रमांक 28 मधील अतिशय युनिक आणि आगळावेगळा प्रचार करणारे खात्रीशीर उमेदवार प्रियाताई गदादे यांनी स्वतःच्या प्रचाराबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय की आमचे संपूर्ण कुटुंब नागरिकांच्या सेवेत गेली 30 वर्षे कार्यरत आहे. त्याचीच पोचपावती म्हणजे माझ्या भावाच्या पत्नीला सौ अक्षताताई प्रेमराज गदादे यांना देखील शरदचंद्रजी पवार साहेबांनी तिकीट दिल्याने या भागात खूप चुरस निर्माण झाली असून विजय आमचाच असल्याचे प्रियाताई गदादे यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक 28 पुणे महानगरपालिकेची ही जी काही निवडणूक चालू आहे, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अतिशय या प्रभागातला जो प्रचार चालू आहे, आम्ही पाहतोय गेली 10-12 दिवस अतिशय युनिक प्रचार चालू आहे. शिवाजीरावांच्या डोक्यात काही कल्पना आली का ती तात्काळ राबवणे आणि त्या राबवलेल्या ज्या प्रचाराच्या पद्धतीला इथल्या नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रत्येक मीडियामध्ये आज तुम्ही फेमस झालेला आहात. तुमची 3री-4थी टर्म आहे या ठिकाणी. तुम्हाला प्रतिसाद पण चांगला आहे, कामं पण भरपूर केलेली आहे. आता नागरिकांनी ठरवलेलं आहे या वेळेला का या भागामधून हे जे काही गदादेंच्या घरातल्या दोन्ही पण जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना निवडून द्यायचे. समस्या भरपूर आहेत, परंतु त्या समस्यांचं निराकरण तुम्ही प्रत्येक टर्म मध्ये करत आलेला आहात. या वेळेला तुम्ही नागरिकांना काय सांगाल? कोणते कोणते विषय तुमचे राहिलेले आहेत आणि आता काय करणार आहात? खरं तर आता तुम्ही जसं बोलले की प्रभाग क्रमांक 28, तर त्या 28 मध्ये मी स्वतः प्रिया शिवाजी गदादे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हाकडून उभी आहे. आणि प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती या प्रभागातून माझी वहिनी म्हणजे प्रेमराज शिवाजी गदादे पाटील यांच्या पत्नी अक्षदा प्रेमराज गदादे या तुतारी गटाकडून उभ्या आहेत, तुतारी या चिन्हाकडून. तर विषय असा सुरुवातीला हाच आहे की बाबा 20 वर्षापासून गदादे कुटुंब आम्ही जनता वसाहत या प्रभागात तर काम करतोच आहे, पण आजूबाजूच्या पण परिसरामध्ये आपलं काम बऱ्याच जणांकडे पोहोचलेलं आहे वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. तर एक तिथल्या स्थानिक नागरिकांची मागणी होती, बाबा तुम्ही पण तुमचा एक उमेदवार द्या इथं, की जेणेकरून आमची कामं करण्यासाठी आम्हाला हक्काचा माणूस मिळेल. त्या अनुषंगाने आपण खरं तर या ठिकाणी आपल्या वहिनी अक्षदा गदादे यांची उमेदवारी दिली आहे. आणि राहिला प्रचाराचा विषय, तर दर निवडणुकीला एक नाविन्यपूर्ण असं आपण गाणी तयार करत असतो. कारण मतदारांनाही माहिती आहे की बाबा तेच तेच सारखं करून मतदारही कंटाळतात. पण आपल्या गाण्यांमधून आपण जी केलेली विकास कामं आहेत ती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. हे सुस्त कसं आपल्याला सगळं? हे सुचतं माझे वडील शिवाजी भाऊ गदादे पाटील यांना, कारण त्यांच्यामध्ये बऱ्याच कला अवगत आहेत. त्यांना आवड आहे या सगळ्या गोष्टींची, काहीतरी हटकेपणा त्यांना नेहमी आवडतो. त्यामुळे या प्रचार गीतापासून त्यांनी आपली विकास कामं प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ही जी होडी केलेली आहे तुम्ही, त्या होडीचं काय गमक आहे? नाही, ऍक्च्युली काय झालं, एक 4 महिन्यापासून आपल्याकडे आपल्या जनता वसाहत हिंगणे खुर्द या प्रभागातील माता भगिनींसाठी आपण मोफत श्रीवर्धन हरिहरेश्वर या सहलीचे आयोजन केलं होतं. तर ते कोकण आणि बोट हे समुद्र हे एक काय म्हणतात त्याला, एकसारखं बघितलं जातं की बोट आली तर समुद्र आला, मग समुद्र तर कुठं, मग श्रीवर्धन हरिहरेश्वरला मग नेलं. बोटीची सफारी तुम्ही सगळ्या नागरिकांना घडून आणली? नाही, आपण फक्त उमेदवारांसाठी ती केली होती. त्या बोटीवर आपल्या उमेदवारांची गाणी जी काही आहेत ती आपण वाजवत होतो. तर लोकांनाही वेगळंपण आवडतं काहीतरी, की जेणेकरून त्यांनाही लक्ष वेधलं जातं आणि त्यांचाही चांगला रिस्पॉन्स आहे की बाबा ताई वेगळं काहीतरी केल्याशिवाय लोकांचं लक्षही जात नाही. त्यामुळे असं वेगळेपणा आपण नेहमी प्रत्येक निवडणुकीमध्ये करत असतो. राहिलेली कामांबाबत बोलले तर आता पुढच्या भविष्यामध्ये जनता ई लर्निंग स्कूल आपल्याला करायचंय. जनता हॉस्पिटलमधून अजून अत्याधुनिक काही आपल्याला उपकरणं बसवता आली, सोनोग्राफी सेंटर, MRI, CT स्कॅन, अशा प्रकारचे बरेचसे उपक्रम आपल्याला आपल्या जनता वसाहतमध्ये करायचे. टप्प्याटप्प्यामध्ये पार्किंग असेल, पर्यायी रोड असेल, असे अनेक उपक्रम आपल्याला करायचे. त्यामुळे मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र आवाहन करेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार 4ही घड्याळाचे हे तुम्ही चिन्ह बघून निवडून द्यावे. आणि 27 मध्ये प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती येथून आमच्या वहिनी अक्षदा प्रेमराज गदादे, दिलीप आबा अरुंदेकर आणि राकेश क्षीरसागर हे तुतारी चिन्हावर आहेत. कारण आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत, त्यामुळे एकीकडे आपल्याला घड्याळ चिन्ह आहे आणि संयोग झालेला आहे. संयोग झालेला आहे. त्यामुळे एकीकडे घड्याळ आणि एकीकडे तुतारी असं आहे. पण दोन्हीकडे आपल्याला नागरिकांचा भरपूर मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद आहे. कारण आपण कामाच्या जोरावर आपण मतं मागतोय, त्यामुळे निश्चित नागरिक आमच्या पाठीशी आहेत. हा जनता वसाहत हा जो भाग आहे हा जवळजवळ 40-45 हजार मतांचा आहे. 38,000 मतांचा आहे आणि टोटल जर कधी प्रभागाचा विचार केला तर तुम्हाला या भागातून चांगला प्रतिसाद मिळतोय. तुमच्या विजयाबद्दल काय सांगाल? नाही, हा विजय निश्चित मी माझ्या सर्व
माता बंधू भगिनींना समर्पित करेल. कारण 20 वर्षापासून ते लोक सगळे बघतायत की बाबा गदादे पाटील कुटुंबाने नेहमी आपल्या प्रभागाला कुटुंब मानलेले आहे आणि त्यांच्या घरातली कुठली दैनंदिन अडचण असू द्या, वैयक्तिक असू द्या, और लग्न देखील शिवाजीराव दादांनी हो, 800 ते आपण 900 लग्न केली ती. हो, लग्न तर केलीच आहेत. प्लस आपण भाऊ एक वडीलधारे या नात्याने आपल्या प्रभागातील मुलींच्या लग्नासाठी लाडकी लेक माहेरचा आहेर असं आपण एक भांड्यांची झाल त्यांना देतो. ते आतापर्यंत आपण 8,000 भांड्यांची झाल मोफत आपल्या प्रभागातील मुलींना म्हणजे दिली. तुम्ही केवळ नगरसेवक नाही तर या प्रभागाचे पालक म्हणून या ठिकाणी काम करताय, निश्चित कारण हे जाणवते. कारण भाऊंना सगळेजण भाऊ या शब्दाने म्हणजे आवाज देतात. तर भाऊचा उलटा अर्थ काय होतो? उभा. जो पाठीशी नेहमी उभा आहे तो भाऊ. अशा पद्धतीचं त्यांचं काम 20 वर्षापासून चालू आहे आणि निश्चित तुमच्या आता ज्या सर्वेतून आले की बाबा तुमचा विजय निश्चित आहे, तर ते सर्व माझ्या सगळ्यात शुअर शीट तुमचं समजलं जातं या ठिकाणी. ते हे सर्व श्रेय माझ्या मायबाप जनतेला मी दिले. तर या होत्या प्रेमाताई गदादे, प्रियाताई गदादे. या भागामध्ये ते चौथ्यांदा आता निवडून येत आहेत. 3 वेळा पुणे शहरामध्ये सातत्याने निवडून येणं सोपं नाहीये. ही 4थी टर्म पण विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल असा सर्वांचा अभिप्राय आलेला आहे. पाहूया उद्या 15 तारखेला किती मतदान त्यांच्या याच्यामध्ये पडतंय प्रभागामधून आणि विजय कसा साजरा करतायत. असाच विजय युनिकपणे आपण साजरा करणार. विजयाची तयारी कशी केली? विजयाची तयारी आपण आता त्याच दिवशी बघाल. म्हणजे ते गोपनीय ठेवलेले आहे तुम्ही. धन्यवाद. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.